अजून गिफ्ट बघितलं पण नाही. म्हणजे याचा अर्थ जे मी म्हणतेय ते सत्य आहे. देवी महागौरीच मीराला मदत करते. म्हणूनच ती म्हातारी कुठे सापडत नाहीये. शोधून सापडणार नाही, तिला बोलवावं लागेल. गळ टाकावा लागेल, त्याशिवाय मासा अडकणार नाही. कळलं? हो मार्जरी, ती म्हातारी घरी यावी यासाठी काहीतरी करावंच लागेल. तिला शोधून काढलं, तिला पकडलं तरी तिला मारणं खूप अवघड असेल. त्यासाठी तुला एका शक्तीची आवश्यकता असेल. म्हणजे रे, मग ती शक्ती मला दे मार्जरी. कुठलीही शक्ती मिळवणं इतकं सहज नाही. सहजासहजी कुठलीही शक्ती मिळत नाही. तेव्हा ही शक्ती तुला मिळेपर्यंत हा विधी करावा लागेल. बस इथे, बस. दादा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. काय? हो, कसला रूड आहेस रे तू. एक मिनिट थांब थांब, जस्ट उठलोय मी. थांब काय, रात्री पुन्हा काहीतरी बिनसलं ना तुमचं. थांबवलं का नाही वहिनीला. थांबवलं का नाही म्हणजे कुठे गेलीये का ती? हो, तिच्या गावी गेलीये ती, नागनाथ काकांकडे. असं अचानक का? मला नाही माहित, काही दिवस राहील तिथे असं म्हणाली ती. आणि वेदा नाहीये ना इथे, सो. वेदा नाही तर काय झालं? असं निघून जायचं का? ते तू तुझं बघ. आणि वेदा आल्यावरच परत येईन हेही म्हणाली ती. याला काय अर्थ आहे? बाबांना माहितीये? हो, त्यांची परमिशन घेऊनच गेलीये ती. काय? बाबांनी असं कसं जाऊ दिलं तिला? आय डोंट नो. अनन्याताई, मला वाटतं की हे नाटक नको करायला. नंतर वेदाच्या बाबांना वाईट वाटेल. हो वहिनी, चिल मार यार तू. हे बघ, तू ना काही टेन्शन घेऊ नको. हा माझा प्लॅन आहे ना, मी जसं सांगते तसं कर फक्त तू. बाकी मी हँडल करते. काळजी वाटतेय. चिमक्रू अंध है, स्तंभ है, खट खट खट. चिमक्रू अंध है, स्तंभ है, खट खट खट. चिमक्रू अंध है, स्तंभ है, खट 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 खट. चिमक्रू अंध है, स्तंभ है, खट 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 खट. चिमक्रू अंध है, स्तंभ है, खट 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 खट. रात्री झोप लागली नीट? बाबा, बाबा. काय 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 झालं? बाबा, ते तुम्ही अनन्याला का जाऊ? हा, तुम्ही ते मीराला गावी का जाऊ दिली? तिची इच्छा होती गावी जायची. बाबा, थांबवायचं ना तिला. मी कसं थांबवणार तिला? तू नवरास ना तिचा, तू थांबवायला होतस तिला. बाबा, ते मी झोपलो होतो, सो मला कळलंच नाही ती निघाली का तिथे. मीरा निघून गेली? अरे नक्की काय सुरू आहे सगळं? हो, असं झालं का? काय नाही, फार टेन्शनचं काम नसेल, ती येईल परत.
बाबा एकतर मीरा माझ्याशी नीट बोलत नाहीये, त्यात ती अशी अचानक निघून गेली. सो अरे बापरे, काय करायचं मग आता? मी तिला कॉल करतो. हा कर कर, तिला फोन कर. मी कधीपासून सांगतोय तुला, तिच्याशी बोलायला पाहिजे तू सतत. हा काय झालं? कॉल लागत नाही. अरे बापरे, तिने फोन स्विच ऑफ तर केला नसेल ना? मी परत कॉल करतो. हा कर कर. काय झालं, नाही लागत आहे फोन? दादा स्विच. तू कशाला डिस्टर्ब करतोयस वहिनीला? ती अपसेट आहे माहिती आहे ना तुला? अच्छा, अपसेट आहे म्हणून निघून जायचं का असं न सांगता? आणि काय म्हणाली होती ती? वेदा नाहीये म्हणून गेली? म्हणजे बाकीचं कोणीच नाही आहे घरात? ऑफकोर्स. अरे ती फक्त वेदाची आई म्हणून या घरात राहते ना. तूच म्हणालास तसं, हो की नाही? हा, आता त्याबरोबर ती इतरांची काळजी घेते, हा तिचा चांगला स्वभाव झाला, हो ना? हो ना. आणि वहिनी इथे नाहीये, पण तू कशाला हायपर होतोय? एक्झॅक्टली. मला सांग, तू मिस करतोयस ना तिला? मिस करत नाही, ती न सांगता गेली ना म्हणून काळजी वाटते मला. अच्छा अच्छा, तुझा इगो हर्ट झालाय. बाबा इगो कुठून आला मध्ये? इगो नाही असं काहीच. 100% हा मिस करतोय. मी काय मिस आणि करत नाही काळजी वगैरे काय? बघा बाबा, मी मिस चेहऱ्याकडे बघूनच कळतंय. हो, आपल्यासाठी एवढं धावत पण आलं नाही तर काय, बाबांकडे. चेहऱ्यावर दिसतंय चेहऱ्या- तुझ्या, तू मिस करतोय. मिस करतोय आणि अच्छा ठीक आहे, काळजी करतोय मी मिस. ओके. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.